अंघोळ करताना लघवी होणे शुभ की अशुभ? आयुष्यभराचा गैरसमज आज दूर होणार. ऐका संपूर्ण सत्य. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. कदाचित तुम्हालाही हा अनुभव आला असेल, पण तुम्ही तो कधी कोणाला सांगितला नसेल. अंघोळ करत असताना अचानक लघवी लागते आणि काही वेळा नकळत लघवीही होते. इतकी साधी गोष्ट, पण यावरून समाजात किती वेगवेगळ्या समजुती तयार झाल्या आहेत, हे पाहून आश्चर्य वाटतं. कोणी म्हणते हे खूप शुभ आहे, कोणी म्हणतात यामुळे धनलाभ होतो, तर काही जण म्हणतात हे अपशकुन आहे. आणि सोशल मीडियावर तर अशा गोष्टींना आणखी रंग चढवून सांगितले जाते. त्यामुळे अनेक लोक गोंधळून जातात. पण मित्रांनो, खरंच एखादी छोटी शारीरिक घटना आपल्या नशिबाचा निर्णय करू शकते का? देव खरंच अशा प्रकारे संकेत देतो का? की हे फक्त लोकांनी तयार केलेले गैरसमज आहेत? आज आपण कोणालाही कमी लेखणार नाही, कोणाच्याही श्रद्धेची टिंगल करणार नाही, पण या विषयाकडे शांतपणे, विवेकाने आणि समतोल विचाराने पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट मी अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी तुमचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. सर्वप्रथम एक प्रश्न तुमच्या लक्षात आले आहे का? जेव्हा आपण बाथरूममध्ये जातो तेव्हा अनेक वेळा लघवी येत नाही. पण जसेच अंघोळ सुरू होते, शरीरावर पाणी पडते किंवा नळाच्या वाहत्या पाण्याचा आवाज कानावर पडतो, तसे अचानक लघवीची तीव्र भावना निर्माण होते. असे का होते? यामागे कोणते गूढ रहस्य आहे? उत्तर आहे नाही. हे पूर्णपणे शरीराच्या नैसर्गिक कार्यपद्धतीशी संबंधित असू शकते. जेव्हा शरीर रिलॅक्स होते, स्नायूंवरील ताण कमी होतो आणि मन शांत होते, तेव्हा मूत्राशय रिकामा करण्याची नैसर्गिक प्रक्रिया अधिक सहजपणे सुरू होऊ शकते. म्हणून अनेक लोकांना हा अनुभव येतो. यामध्ये लाज वाटण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काहीही नाही. मग शुभ अशुभच्या गोष्टी कुठून आल्या? मित्रांनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक गोष्टीमागचे वैज्ञानिक कारण सर्वांनाच माहीत नव्हते. त्यामुळे अनेक घटकांना लोकांनी आपापल्या अनुभवानुसार अर्थ दिला. एकाने सांगितले, दुसऱ्याने त्यात भर घातली, तिसऱ्याने ती गोष्ट पुढे पसरवली आणि हळूहळू ती समजूत बनली. आजही अनेक जण अशाच समजुती पुढे सांगत आहेत. पण एखादी गोष्ट अनेक लोक सांगतात म्हणून ती खरीच असते असे नाही. धर्म काय शिकवतो? आपल्या भारतीय परंपरेत स्नानाला खूप मोठे स्थान आहे. स्नान म्हणजे केवळ शरीरावर पाणी टाकणे नाही, तर शरीराची स्वच्छता, मनाची प्रसन्नता आणि दिवसाची पवित्र सुरुवात. जर स्नानादरम्यान लघवी झाली, तर त्यात पाप शोधण्याऐवजी स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. शरीर स्वच्छ धुवा, स्नान पूर्ण करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि त्यानंतर देवाचे स्मरण करा. कारण देवाला भीतीपेक्षा स्वच्छ मन आणि चांगले कर्म अधिक प्रिय असतात. सोशल मीडियावरील दावे आजकाल अनेक व्हिडिओमध्ये सांगितले जाते. असे झाले तर करोडपती व्हाल, उद्या मोठा पैसा मिळेल, घरात लक्ष्मी येईल किंवा मग मोठे संकट येणार. मित्रांनो, जर असेच असते तर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य एकाच नियमाने चालले असते. पण वास्तव तसे नाही. काही लोकांना असा अनुभव येतो आणि त्यांचे जीवन पूर्वीसारखेच चालते. म्हणजेच या घटनांचा भविष्याशी थेट संबंध असल्याचा ठोस आधार नाही. खरे भाग्य कशामुळे बदलते? चला, आता स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. जर एखादा माणूस दिवसभर खोटे बोलतो, लोकांना फसवतो, आई-वडिलांचा अपमान करतो आणि फक्त अंघोळ करताना लघवी झाली म्हणून त्याचे नशीब उजळेल का? नक्कीच नाही. त्याचप्रमाणे जो माणूस प्रामाणिक आहे, मेहनती आहे, गरजूंना मदत करतो, देवावर श्रद्धा ठेवतो, त्याचे चांगले कर्म कधीच वाया जात नाही. म्हणून खरे भाग्य आपल्या कर्मातून तयार होते. एक छोटी गोष्ट समजा, दोन मित्र आहेत. पहिला दिवसभर मेहनत करतो, वेळेवर उठतो, आई-वडिलांची सेवा करतो, प्रामाणिकपणे काम करतो. दुसरा दिवसभर आळशीपणा करतो, पण सोशल मीडियावर सांगितलेल्या प्रत्येक शुभ अशुभ गोष्टीवर विश्वास ठेवतो. काही वर्षांनी कोणाचे जीवन अधिक चांगले असेल? उत्तर स्पष्ट आहे. यश मिळवून देणारी गोष्ट म्हणजे मेहनत, शिस्त आणि चांगले आचरण, अंधविश्वास नाही. जर वारंवार असे होत असेल तर, जर अधूनमधून असा अनुभव येत असेल, तर तो अनेकदा सामान्य असू शकतो.
पण जर वारंवार लघवीवर नियंत्रण राहत नसेल, लघवी करताना वेदना होत असतील, वारंवार लघवी लागणे, जळजळ किंवा इतर त्रास जाणवत असतील, तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीराच्या संकेताकडून दुर्लक्ष करू नका. या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश मित्रांनो, देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे, विचार करण्याची क्षमता दिली आहे. म्हणून कोणतीही गोष्ट ऐकली तर लगेच विश्वास ठेवू नका. तिचा विचार करा, योग्य माहिती मिळवा आणि त्यानंतरच निष्कर्ष काढा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. विश्वास असावा पण विवेकही तितकाच असावा. समारोप करूया. आज आपण समजून घेतले की आंघोळ करताना लघवी होणे ही अनेक लोकांमध्ये आढळणारी नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असू शकते. तिला शुभ किंवा अशुभ मानण्यापेक्षा स्वच्छता, चांगले विचार, सत्कर्म आणि देवावरील श्रद्धा यांना अधिक महत्त्व द्यायला हवे. लक्षात ठेवा, आपले भविष्य आपल्या कर्माने घडते, कोणत्याही छोट्या शारीरिक घटनेने नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा